नमस्कार कृषी मित्रांनो, कृषी रत्न ऍग्रिकल्चरल ऑनलाईन क्लासेसमध्ये मी गणेश पवार आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। तर बघा, सॉइल सायन्स विषय आपण अभ्यास करतो आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ रॉक्स, त्याचं फॉर्मेशन आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स हे आपण बघितलं होतं। आता बघूया आपण समोरचा एक इम्पॉर्टंट जो पोर्शन आहे, दॅट इज वेदरिंग ऑफ रॉक्स। ओके, सो वेदरिंग, व्हॉट इज वेदरिंग? वेदरिंग इज दी disintegration and decomposition. Weathering is the disintegration and decomposition of the rock into unconsolidated rock fragments, that is regolith. Okay, weathering is the disintegration and decomposition of the rocks into the unconsolidated mass of a rock, that is regolith. regolith म्हणजे काय? तर बघा, जे रॉक्स आहे त्यांचं डिसइंटिग्रेशन होते। डिसइंटिग्रेशन म्हणजे काय? तर त्याचं फिजिकल ब्रेकिंग होते। आणि डिकम्पोजिशन म्हणजे रॉक्स मध्ये जे मिनरल कंटेंट आहे त्याच्यामध्ये अल्टरेशन होतं आणि त्यामुळे रॉक हे एक असा थोडा ढिसाळ मास ऑफ रॉक तयार होतो, दॅट इज नथिंग बट द रिगोलिथ. अँड दिस रिगोलिथ, after the various soil forming process, it turns into the true soil. Okay, this is how the soil is formed. बघा काय होते, जे रॉक्स आहे त्याच्यामध्ये डिसइंटिग्रेशन आणि डिकम्पोजिशन होते, त्याचं रूपांतर एक मिडल, दॅट इज अनकन्सोलिडेटेड मास ऑफ द रॉक्स, त्याच्यामध्ये फॉर्म होतो, दॅट इज रिगोलिथ. अँड आफ्टर द इन्फ्लुएन्स ऑफ द व्हेरियस soil forming processes, that is various fundamental processes and various specific processes, after that the true soil is formed from this parent material. Okay, so this is all about the definition of weathering. त्याच्यानंतर बघा, आता आपण जसं याच्यामध्ये on the basis of different factors which are responsible for weathering of rocks, this weathering is mainly divided into three processes or three types. That is, first is physical or mechanical weathering. Okay, physical or mechanical weathering. Second type is chemical weathering. Okay, second type is chemical weathering. And third type is biological weathering. Okay, third type is biological weathering. तर बघा, ऑन द बेसिस ऑफ व्हेरियस फॅक्टर्स, म्हणजे जे फिजिकल फॅक्टर्स आहे विच इन्फ्लुएन्सेस द वेदरिंग प्रोसेस बाय मीन्स ऑफ इट्स मेकॅनिकल ऍक्शन, सो द रॉक्स गेट डिसइंटिग्रेटेड. सो द टाइप ऑफ वेदरिंग नोन एज फिजिकल वेदरिंग. Then in case of chemical weathering, various chemical reactions that occur on the surface of the rocks which leads to the decomposition of the rock or its mineral fragments and which alter the chemical composition of the minerals, that is nothing but the chemical weathering. And in case of biological weathering, mainly flora and fauna, that is means animal factors and plant factors which contribute simultaneously in disintegration and as well as decomposition, and those factors which resulted into the biological weathering. तर आपण वन बाय वन एक एक वेदरिंगचा टाइप आपण बघूया. तर बघा, सर्वप्रथम फिजिकल और मेकॅनिकल वेदरिंग. व्हॉट इज फिजिकल वेदरिंग? फिजिकल वेदरिंग इज नथिंग बट दी डिसइंटिग्रेशन ऑफ द रॉक इनटू अनकन्सोलिडेटेड मास बाय मीन्स ऑफ डिफरंट फिजिकल फॅक्टर्स और बाय मीन्स ऑफ डिफरंट मेकॅनिकल प्रेशर और एनर्जी अप्लाइड ओव्हर इट. तर बघा, त्या फिजिकल किंवा मेकॅनिकल वेदरिंग मध्ये रॉकचं फक्त डिसइंटिग्रेशन होते. ओके, अँड इट इज द प्रोसेस इन विच देयर इज नो अल्टरेशन और चेंज इन दी केमिकल कंपोजिशन ऑफ रॉक. काय होते बघा, जो रॉक आहे, एखादा रॉक आहे, त्या रॉकचं मेकॅनिकल डिसइंटिग्रेशन होते, त्याच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतर होते, परंतु याचं जे मिनरल मॅटर आहे किंवा याचं जे केमिकल कंपोजिशन आहे याच्यामध्ये काही एक चेंज होत नाही. सो दिस इज व्हॉट अबाउट द फिजिकल वेदरिंग. आता आपण बघणार आहोत डिफरंट फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर दी फिजिकल weathering. Okay, different factors which are responsible for the
फिजिकल वेदरिंग. त्याच्यामध्ये बघा पहिला फॅक्टर येतो फिजिकल कंडिशन ऑफ रॉक. ओके, व्हॉट इज इट? फिजिकल कंडिशन ऑफ रॉक. तर बघा रॉकची जशी फिजिकल कंडिशन असते त्यानुसार त्याचा तो वेदरिंगचा जो रेट आहे तो ठरवला जातो. तर बघा कसं, तर काही रॉक जे असतात त्यांची आता याच्यामध्ये जो परमिएबिलिटी नावाचा फॅक्टर असतो. परमिएबिलिटी म्हणजे ऍबिलिटी मीन्स त्याच्यामध्ये वॉटर ट्रान्समिट होण्याची जी ऍबिलिटी आहे दॅट इज परमिएबिलिटी. सो रॉकचं वेदरिंग जे आहे ते परमिएबिलिटी या फॅक्टरवर त्याचा वेदरिंगचा जो रेट आहे तो ठरवला जातो. तर बघा परमिएबिलिटी हा फॅक्टर रॉकचं वेदरिंग कसं इन्फ्लुएन्स करतो. तर बघा जे कोअर्स टेक्स्चर सँडस्टोन्स असतात किंवा हे जे टेक्स्चर आहे त्याच्यामध्ये वॉटर जे आहे इट पर्कोलेट्स मोर रॅपिडली. ओके, याच्यामध्ये वॉटर जे आहे इट पर्कोलेट्स मोर रॅपिडली आणि त्याच्यामुळे वॉटर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पर्कोलेट होते आणि त्याच्यामुळे हे कोअर्स टेक्स्चर सँडस्टोन जे असतात त्याचं वेदरिंग हे हायर असते. आणि ऍज कम्पेअर टू दिस कोअर्स टेक्स्चर सँडस्टोन्स जे फाईन टेक्स्चर असते रॉकचं, जे फाईन टेक्स्चर असते म्हणजे मोस्ट ऑफ ऑल दॅट इन्क्लूड सम सिल्ट फ्रॅक्शन्स अँड ऑल क्ले फ्रॅक्शन्स. ओके, आता हे सिल्ट, क्ले, सँड हे काय ते आपण समोर बघूया सॉइलच्या टेक्स्चरमध्ये. तर इथे लक्षात ठेवा जे फाईन टेक्स्चर जे असते रॉकचं त्याच्यामध्ये सिल्ट आणि क्ले फ्रॅक्शन्स असतात त्याच्यामध्ये म्हणजे हे ऑलमोस्ट सॉलिड असते. ओके, हे ऑलमोस्ट सॉलिड असते. कसं, कारण की हे जे सिल्ट आणि क्ले फ्रॅक्शन्स आहे दे आर व्हेरी स्मॉल इन साईज आणि याच्यामुळे जेवढी पार्टिकल साईज लहान तेवढा त्याचा सरफेस एरिया जो असतो अवेलेबल सरफेस एरिया असतो स्पेसिफिक सरफेस तो जास्त प्रमाणात अवेलेबल होतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मॉलिक्युलर इंटरॅक्शन किंवा बॉन्डिंग ही एकदम घट्ट असते आणि ते ऑलमोस्ट सॉलिड असतात. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बेसॉल्ट रॉक बघा. बेसॉल्ट रॉक हा ऑलमोस्ट सॉलिड असतो आणि याच्यामध्ये वॉटरचं जे पर्क्युलेशन आहे किंवा वॉटरची जी परमिएबिलिटी आहे ती आहे लेस आणि त्याच्यामुळे इथे वॉटर जे कमी प्रमाणात परमिएबल झाल्यामुळे याचं जे वेदरिंग आहे इट इज लेस ऍज कम्पेअर टू दिस. ओके, सो दिस इज द फर्स्ट फॅक्टर in physical condition of rock which determine the rate of weathering of the rock. So we have studied here the first factor for the physical weathering or disintegration of the rock. Now moving to the next factor that is temperature. हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे which contributes to the physical weathering of rocks. तर बघा आपल्याला माहिती आहे due to diurnal changes in the temperature or heat. Okay, due to diurnal changes in the temperature and heat, the rock get heated during day hours. Okay, the rock get heated during day hours and the rock get cooled during night hours. बरोबर, जेव्हा एखाद्या रॉकवर सोलार रेडिएशन इन्सिडेंट झाले ते दिवसा त्याच्यामुळे याचा जो सरफेस आहे तो हीट होतो आणि जसं जसं ते रात्र होत जाते रात्र झाल्यावर तो जो भाग आहे हिटेड भाग आहे तो अल्टरनेटली कूल व्हायला लागतो. याच्यामुळे काय होते तर बघा आता रॉक मध्ये आपल्याला माहिती आहे की रॉक मध्ये कंपोजिशन काय तर सगळे मिनरल फ्रॅक्शन्स आहे. बरोबर, सगळे मिनरल फ्रॅक्शन्स आहेत. आता बघा जसं आता हे मिनरल फ्रॅक्शन जे आहे जसा सोलर रेडिएशन ह्या रॉकवर इन्सिडेंट झाला मग याचा जो सरफेस आहे तो तापला त्याच्यामुळे यातलं जे मिनरल कंपोजिशन आहे इट गोज टू एक्सपान्शन ऑन हिटिंग. ओके, जसा तो रॉकचा सरफेस तापतो तसं त्यातलं जे मिनरल कंपोजिशन आहे ते एक्सपांड होते आणि रात्रीच्या वेळेस तो रॉक जसा थंड होतो तर हे जे मिनरल कंपोजिशन आहे ते होते कॉन्ट्रॅक्ट. ओके, कॉन्ट्रॅक्शन होते त्याचं ड्यू टू कुलिंग आणि यामुळे काय होते तर हे जे रॉकचं जे फिजिकल स्ट्रक्चर आहे इट गेट डिस्टर्ब. ओके, इट गेट डिस्टर्ब आणि हे रॉकचं जे फिजिकल स्ट्रक्चर डिस्टर्ब झाल्यामुळे रॉक जो आहे इट लुजेस इट्स रिजिडिटी, त्याची कठिणता तो लूज करतो आणि त्याच्यामुळे रॉकमध्ये फिजिकल वेदरिंग होते. सो दिस इज हाऊ the temperature factor
which influences on the rate of weathering in case of physical weathering. ओके, तर याच्यामध्ये बघा, आता आपल्याला सर्वांना माहिती जे वेगवेगळे जे मिनरल्स आहेत, ओके, जे वेगवेगळे मिनरल फ्रॅक्चर्स आहे रॉक्स मधले, एक तर मेटॅलिक असतात किंवा नॉन मेटॅलिक असतात, आणि त्यांच्या प्रॉपर्टीज नुसार त्यांना एक पर्टिक्युलर कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन असतो. ओके, व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन? कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन इज, तर त्याच्यावर हीट अप्लाय झाल्यावर किंवा इन्सिडेंट रेडिएशन त्याच्यावर अप्लाय झाल्यावर तो किती प्रमाणात फुगतो किंवा किती प्रमाणात एक्सपांड होतो, दॅट इज व्हॉट वी कॉल्ड एज कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन. आणि या कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शनवर त्या पर्टिक्युलर रॉकचं वेदरिंग, त्याचा रेट हा ठरवला जातो. तर कसा बघा, जे वेगवेगळे मिनरल फ्रॅक्शन्स आहेत, एक्झाम्पल घ्यायचं झालं, सपोज घ्या क्वार्ट्स. क्वार्ट्सचा जो कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन आहे, इट इज 2 times or twice than that of the feldspar. ओके, त्याच्यामुळे सपोज या दोन्ही मिनरलवर जर का लाईट इन्सिडेंट झाला तर साहजिक आहे जास्त एक्सपांड कोणता येईल, तर क्वार्ट्स होईल, बरोबर. आणि अल्टरनेटली ऑन कुलिंग तो परत कॉन्ट्रॅक्ट होईल. ठीक आहे, आणि याच्यामुळे जास्त वेदरिंग ड्यू टू द इफेक्ट ऑफ टेम्परेचर कशात होईल, तर क्वार्ट्समध्ये. कारण का, कारण की त्याचा कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन हा फेल्डस्पार पेक्षा जास्त आहे. तर हा तुम्हाला एक पॉइंट इथे लक्षात ठेवायचा आहे की वेदरिंग, फिजिकल वेदरिंगचा जो रेट आहे इन केस ऑफ टेम्परेचर, इट डिपेंड्स अपॉन दी कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन ऑफ दॅट मिनरल फ्रॅक्शन्स ऑफ दॅट रॉक. ओके, आता बघा याच्यामध्ये आपल्याला एक टर्म बघायची, दॅट इज एक्सफोलिएशन. दॅट इज एक्सफोलिएशन. तर बघा, जेव्हा सपोज हा रॉक आहे, हे रॉकचं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. आता या रॉकच्या सरफेसवर सोलार रेडिएशन इन्सिडेंट झाले, त्याच्यामुळे हा जो रॉकचा जो सरफेस लेअर आहे तो तापतो. ओके, आणि त्याचा जो अंडरनीथ सरफेस आहे किंवा हा जो बिनीथ सरफेस आहे तो तसा कुल्डच राहील, बरोबर. कारण की त्याच्यापर्यंत अजून सोलार रेडिएशन आलेले नाही, किंवा जरी तापला तरी याच्या कम्पेअरमध्ये हा जरा कमी तापेल. ओके, याच्यामुळे काय होईल, आता हा जो अप्पर सरफेस आहे किंवा जो सरफेस लेअर आहे त्याचा हीट एनर्जी इन्सिडेंट झाली, त्याच्यामुळे तो हीट झाला आणि त्याच्यामुळे तो एक्सपांड झाला. ओके, तो एक्सपांड झाला आणि एक्सपांड झाल्यामुळे मग या अप्पर सरफेसवर स्ट्रेस तयार झाला. ओके, स्ट्रेस तयार झाला. आता स्ट्रेस म्हणजे काय, तर आपण 12वी मध्ये फिजिक्स शिकताना बघितलेलं, स्ट्रेस इज द एक्सटर्नल अप्लाइड फोर्स ऑन एन ऑब्जेक्ट. ओके, त्या ऑब्जेक्टवर जो एक्सटर्नल फोर्स अप्लाय होतो दॅट इज नथिंग बट द स्ट्रेस. आता इथे या रॉकच्या केसमध्ये ऑब्जेक्ट कोण आहे, तर स्वतः रॉक. ओके, तर आता बघा, ज्या अप्पर सरफेसवर जो आहे तो स्ट्रेस डेव्हलप झाला, आणि स्ट्रेस डेव्हलप झाल्यामुळे जो बिनीथ सरफेस जो आहे किंवा जो त्या सरफेस लेअरचा खालचा जो लेअर आहे त्याच्यावर स्ट्रेन डेव्हलप झाला. ओके, मग आता स्ट्रेन म्हणजे काय, तर स्ट्रेन इज दी ability of object to change its structure. Okay, due to external applied force, that is stress. म्हणजे बघा, अप्पर सरफेसवर स्ट्रेस आला, त्याच्यामुळे त्याचा बिनीथ सरफेस मध्ये त्याची जे फिजिकल स्ट्रक्चर आहे ते चेंज झालं, म्हणजे स्ट्रेनमुळे. आणि याच्यामुळे काय होतं, दिस अप्पर लेअर गेट पील्ड आउट. ओके, पील्ड आउट म्हणजे जसे आपण मोसंबी आणि संत्रीचे जसे वरचं सालट काढून टाकतो, त्याप्रमाणे या रॉकचा जो अप्पर सरफेस लेअर आहे त्याचा जो पापुद्रा आहे तो असा अलगद निघून आला, आणि तो निघून आला, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज एक्सफोलिएशन. ओके, समजलं, दॅट इज नथिंग बट द एक्सफोलिएशन. हे कशामुळे झालं, तर टेम्परेचर फॅक्टरमुळे झालं. हा एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, तर हे बघितलं आपण द सेकंड फॅक्टर फॉर द विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फिजिकल वेदरिंग ऑफ रॉक, दॅट इज टेम्परेचर. ओके, त्याच्यामध्ये आपण डायगोनल चेंजेस टेम्परेचर त्याचा कसा इफेक्ट होतो ते बघितलंय. त्याच्यानंतर एक्सफोलिएशन ही महत्वाची जी टर्म आहे ती बघितली, ड्यू टू अफेक्टेड बाय टेम्परेचर. आता त्याच्यानंतर आपण बघतोय थर्ड विच इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, दॅट इज वॉटर, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फिजिकल डिसइंटिग्रेशन ऑफ द रॉक. तर बघा, वॉटर इज द मोस्ट prominent factor which is
विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फिजिकल वेदरिंग ऑफ रॉक. म्हणजे जेवढे काही फिजिकल फॅक्टर्स आहेत वेदरिंगला, रॉकच्या वेदरिंगला रिस्पॉन्सिबल, त्यांच्यामध्ये वॉटर हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे जो वेदरिंगला कॉन्ट्रीब्युट करतो. कसा? तर वॉटर ऍक्ट एज अ डिसइंटिग्रेटिंग, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टिंग आणि डिपॉझिटिंग एजंट ऑफ दी फ्रॅगमेंटेड रॉक्स. बघा, रॉक जो आहे, वॉटर जे आहे, इट ऍक्ट्स एज अ डिसइंटिग्रेटिंग, ट्रान्सपोर्टिंग अँड डिपॉझिटिंग एजंट ऑफ दी फ्रॅगमेंट्स ऑफ द रॉक. आणि याच्यामुळे याची जी वेदरिंगची जी ऍक्टिव्हिटी इट इज मोर प्रोनाउन्स्ड दॅन दॅट ऑफ द अदर फिजिकल फॅक्टर. ओके, बाकीच्या फिजिकल फॅक्टरच्या तुलनेत वॉटरची जी ऍक्टिव्हिटी आहे वेदरिंगची ती खूप जास्त आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा आपण एक कन्सेप्ट बघणार आहोत. तर आता वॉटरचं बघा, जिथे सस्पेंडेड मॅटर जास्त आहे तिथे, वॉटरच्या सानिध्यामध्ये जिथे सस्पेंडेड मॅटर जास्त आहे तिथे वेदरिंग हे जास्त असते. ओके, कसं? बघा, सपोज जो नदीचा उगम असतो, आपल्याला माहिती आहे सर, कडेकपारात एखाद्या समजा डोंगराच्या पायथ्याशी वगैरे कुठेतरी, म्हणजे थोडक्यात काय तर रॉक मध्येच नदीचा जो आहे तो उगम असतो. ओके, सपोज दिस इज अ रिव्हर, दिस इज अ ओशियन. तर बघा, रॉकचा जो आपला रिव्हरचा जो ओरिजिन पॉइंट आहे, ओके, ज्याचं जे उगम स्थान आहे तिथे सस्पेंडेड मॅटर. आता सस्पेंडेड मॅटर म्हणजे काय? सस्पेन्शन इज नथिंग बट द मीन्स दॅट इज सोल्युशन, दॅट इज सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. आता इथे सॉल्व्हंट काय? तर वॉटर. ओके, आणि सोल्यूट काय? तर हे जे रॉकचे फ्रॅगमेंट्स आहे किंवा जे मिनरल कंपोजिशन आहे दॅट इज नथिंग बट द सोल्यूट. मग आता ज्या रिव्हरचं जो उगम स्थान आहे किंवा ओरिजिन आहे तिथे सस्पेंडेड मॅटर जास्त असते. म्हणजे काय? तर हा जो मोठ्या प्रमाणात जो रॉक आहे त्याच्यामुळे जास्त प्रमाणात मिनरल मॅटर इथे अवेलेबल आहे विच इज इन कॉन्टॅक्ट विथ दी वॉटर, आणि त्याच्यामुळे इथे सर्वात जास्त प्रमाणात वेदरिंग होते ऍज कम्पेअर टू माउथ ऑफ द रिव्हर. माउथ ऑफ द रिव्हर म्हणजे काय? तर रिव्हरचा असा भाग जो समुद्राला जाऊन भिडतो, जिथे नदीचे पाणी समुद्राला जाऊन भिडते, तर ह्या इथल्या वेदरिंगपेक्षा त्याचा जो उगम स्थान आहे तिथे रिव्हरचं रॉकचं वेदरिंग हे जास्त असते. ओके, समजलं? त्याच्यानंतर आता आपण बघूया वॉटरचा इफेक्ट ऑन द फिजिकल वेदरिंग इन कोल्ड रिजन्स. ओके, आता कोल्ड रिजन्स मध्ये जे आहे, कोल्ड रिजन्स मध्ये जे वॉटर असते जे रॉक्सच्या क्रेव्हायसेस मध्ये आणि क्रॅक्स मध्ये जे अकोमोडेट झालेलं असते, तर कुलिंग म्हणजे इन कोल्ड रिजन्स दॅट वॉटर इन द क्रेव्हायसेस अँड क्रॅक्स टर्न्स इन टू दी आईस. आणि आपल्याला माहिती आहे आईसचा जो व्हॉल्यूम आहे इट इज 9 times or 9% ग्रेटर दॅन दॅट ऑफ दी वॉटर और इन अ लिक्विड स्टेट. ओके, मग आता याच्यामुळे काय होतं? तर बघा, वॉटर जे आहे ते आईस मध्ये कन्वर्ट झालं कोल्ड रिजन मध्ये, त्याच्यामुळे जो वॉटरचा जो व्हॉल्यूम आहे किंवा जो आईस आहे त्याचा व्हॉल्यूम वाढला. आता व्हॉल्यूम जो क्रॅक्स आणि क्रेव्हायसेस मध्ये वाढला त्याच्यामुळे काय होईल? तर तो अकोमोडेट होण्यासाठी जागा तयार करायला प्रयत्न करेल, आणि जसा जागा तयार प्रयत्न करेल त्याच्या ज्या क्रॅक्सच्या ज्या साईड्स आहेत त्याच्यावर तो प्रेशर अप्लाय करेल. प्रेशर अप्लाय केल्यामुळे त्या क्रॅक्स अजून वायडन होतील, आणि त्या वायडन झाल्या की त्याचे तो जो रॉक आहे तो लूज पडेल आणि त्याचे फ्रॅगमेंट्स पडतील. दिस इज हाऊ ट्रॅक्शन ऑफ वॉटर इन द कोल्ड रिजन्स इज हॅपन इन केस ऑफ फिजिकल डिसइंटिग्रेशन ऑफ दी रॉक. ओके, समजलं? सो आपण इथे थर्ड फॅक्टर कम्प्लीट केलेला आहे, दॅट इज वॉटर विच कॉन्ट्रीब्यूट टू द फिजिकल वेदरिंग ऑफ द रॉक. त्याच्यानंतर जो फोर्थ फॅक्टर आहे दॅट इज वाईन. ओके, वाईन. बघा, वाईनची ऍक्शन, वाईनची फिजिकल वेदरिंग साठी ऍक्शन कशी असते? तर ती असते इरोजिव्ह आणि ट्रान्सपोर्टिंग. ओके, जशी वॉटरमध्ये होती डिसइंटिग्रेटिंग, ट्रान्सपोर्टिंग आणि डिपॉझिटिंग, तशी वाईनची ऍक्टिव्हिटी कशी असते फिजिकल वेदरिंग साठी? दॅट इज इरोजिव्ह अँड ट्रान्सपोर्टिंग. तर बघा, वाईन हा जो फॅक्टर आहे इट इज मोर हजार्डस इन केस ऑफ वेदरिंग ऑफ रॉक्स. कसा? तर वाईन काय करतो? जे स्मॉलर पार्टिकल्स ऑन द अपर लेयर ऑफ रॉक्स, जे स्मॉलर फाईन टेक्स्चर
पार्टिकल्स आहे म्हणजे सिल्ट आहे, क्ले आहे किंवा स्मॉल सँड आहे, तर हे जे आहे ते हवेमार्फत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केला जातात. ओके, म्हणजे ट्रान्सपोर्टिंग ऍक्शन आणि इरोड केल्या जातात. ओके, इरोड म्हणजे काय, तर याची झीज होते अप्पर सरफेसची. आणि हे जे फाईन पार्टिकल्स आहे जे त्या रॉकला एकदम घट्ट पकडून ठेवतात, कारण की त्यांचा अवेलेबल सरफेस एरिया जास्त असतो, त्याच्यामुळे ते एकमेकांसोबत जास्त कॉन्टॅक्टमध्ये असतात. मग हा जो फाईन लेअर आहे रॉकचा, तो जर का वाईनमुळे दुसऱ्या ठिकाणी वाहून गेला तर हा जो रॉकचं जे पॅरेंट मटेरियल जे आहे किंवा जे आतलं जे मूळ गाभा जो आहे तो उघडा पडतो आणि त्याच्यामध्ये वेदनिंग व्हायला सुरुवात होते. तर लक्षात ठेवा, आपल्या ऍग्रिकल्चरमध्ये सुद्धा जो अप्पर लेअर असतो फाईन टेक्स्चरचा तो वाहून गेला, दॅट इरोजन इज मोर हजार्डस इन केस ऑफ ऍग्रिकल्चर, कारण की ते आपल्याला कळत सुद्धा नाही आणि त्याचे जे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स वगैरे जे आहे आणि जे फिजिकल स्ट्रक्चर विच इज फेवरेबल फॉर द क्रॉप ग्रोथ ते सुद्धा वाहून जाते. तर हा पॉईंट इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर फिफ्थ फॅक्टर इज ऍटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक फिनॉमिना. ओके, ऍटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक फिनॉमिना. ओके, म्हणजेच काय, तर थोडक्यात लाइटनिंग होते. आपल्याला सर्वांना माहिती आहे लाइटनिंग म्हणजे वीज पडली, एखाद्या दगडावर पडली तर सरळ सरळ दगडामध्ये मोठमोठ्या भेगा पडतात, त्याचे तुकडे पडतात आणि दॅट्स हाऊ द वेदरिंग ऑफर्स ऑर फिजिकल डिसइंटिग्रेशन ऑफ द रॉक ऑफर. त्याच्यानंतर नेक्स्ट फॅक्टर इज अल्टरनेट ड्राइंग अँड वेटिंग ऑफ रॉक्स. अल्टरनेट ड्राइंग अँड वेटिंग ऑफ रॉक्स. तर बघा, आपल्याला माहिती आहे आता एखादा रॉक आहे तो त्याच्यामध्ये त्याचा वॉटरशी काही कॉन्टॅक्ट आलेला नाही, म्हणजे तिथे मॉइश्चर पर्सेंटेज खूप कमी आहे, म्हणजे तो ड्राय कंडिशन मध्ये आहे आणि एकदमच त्याचा वॉटर सोबत कॉन्टॅक्ट झाला. त्याच्यानंतर काय होते, जो मिनरल्स असतात म्हणजे त्याचं जे केमिकल कंपोजिशन असते, ह्या मिनरल्सचे काही प्रॉपर्टीज आहेत. कशा, तर हे जे मिनरल्स आहे ते व्हेन कम इन कॉन्टॅक्ट विथ द वॉटर ऑर मॉइश्चर ऑन वेटिंग दे गेट स्वेल. ओके, ते स्वेल म्हणजे ते फुगतात. त्याच्यानंतर दे लूज देअर लस्टर, ते मिनरल्स आहे त्याची चकाकी गमावून बसतात. त्याच्यानंतर दे बिकम लूज. ओके, ते लूज पडतात आणि अशा प्रकारे आता जो स्वेल झाला, लूज, त्याचा लस्टर लूज झाला, तो लूज पडला ऑन द ऍक्शन ऑफ वेटिंग. ओके, त्याच्यामुळे काय होईल, तर रॉकचं जे फिजिकल स्ट्रक्चर आहे ते परत डिस्टर्ब होईल आणि फिजिकल स्ट्रक्चर डिस्टर्ब झालं म्हणजे फिजिकल डिसइंटिग्रेशन होईल. ओके, सो दिस इज व्हॉट अबाउट दी फर्स्ट टाइप ऑफ द वेदरिंग, दॅट इज फिजिकल वेदरिंग ऑर फिजिकल डिसइंटिग्रेशन. तर याच्यामध्ये आपल्याला एक ओव्हरऑल एक म्हणजे समरी घेतलं, आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर फिजिकल वेदरिंग मध्ये जे रॉकचं केमिकल कंपोजिशन किंवा जे मिनरल मॅटर आहे त्याच्यामध्ये काहीही चेंजेस होत नाही, फक्त रॉक्सचे विविध मेकॅनिकल किंवा फिजिकल फॅक्टर्समुळे किंवा मेकॅनिकल ऍक्शन्समुळे त्याचे छोटे अटक पीसेसमध्ये रूपांतर होते. दॅट्स व्हॉट वी हॅव स्टडीड अबाउट दी फिजिकल वेदरिंग. ओके.